नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे मी ना मीटरचं अस्तर घेतलं आहे. आणि बघा ते मी ब्लाऊज अस्तर म्हणजे मापाचं ब्लाऊज आहे ना, तर त्याच्यावरून तुम्हाला माप सांगते किती घ्यायचं आहे. असं बघा, हे इथून आहे ना, तर इथून पकडायचं आहे. बघा 10.5 11 आलं आहे, म्हणजे 11च घेऊ, ताणून घेतलं ना. तर बघा मी इकडे असं व्यवस्थित माप घेते आणि ना डबल म्हणजे 4 फोल्ड केलेली आहे. तर बघा कट करून घेऊ इथून. पूर्ण 1 मीटरचा अस्तर आहे बरं, कारण कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते, खरं सांगते. आणि बघा इकडे 4 फोल्ड करायचं आहे. आता योगपट्टी ब्लाऊज कटिंग करते. आणि ना 40 साईज छातीचं ब्लाऊज आहे, म्हणजे एक घडी त्याची आहे ना 10 घ्यायची आहे. थोडं आहे ना ढिल्लं होतं ते ब्लाऊज, म्हणून मला थोडं फिटिंगमध्ये सांगितलं आहे, म्हणून मी थोडं कमीच घेते माप. तर इथं मी 10ची घडी घेणार आहे. आणि लांबीला आहे ना पूर्णच घ्यायचं आहे. 15 आली तर मला इथं 16 घ्यायची. ब्लाऊजची लांबी जास्तच घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊजची लांबी ना थोडी जास्त सांगितली आहे. आणि बघा मी आता इथं थोडं शोल्डर मापून घेते. पहिले 6 घेतलं आहे शोल्डर, हे बघा 6 घेतलं आहे. आणि इथून आहे ना मुंडा आपला, तर तो 6.5 घेते मी. आणि इथं एक वरतीनं अर्ध्या इंचवरतीनं छान असं मस्त टिक करून घ्यायचं आहे. हा फ्रंट पार्ट लाईन या बॅक पार्ट लाईन एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. पुढचा गडा घ्यायचा. इथं 7 घेते मी पुढचा गडा लांबीला. आणि रुंदीला आहे ना 2.5 घ्यायचा आहे. तर बघा रुंदीला मी इथून बी 2.5 घेतला आणि इथून बी 2.5च घेतला आहे. बघू शकता माप लिहिलेलं आहे मी. बघा इथून असं आहे ना, जेवढा कस्टमरला लांबी पाहिजे अशी ना तेवढी आपण घेऊ. कोणाला 6.5 पाहिजे, 7 पाहिजे, 6 नंतर आपण कंपल्सरी घेऊ शकतो. आणि बघा 10ची घडी घेते. इथं 40 साईज आली छातीची, त्याच्यामुळे मी 10 घेतली. 2 इंच जास्तीचा कपडा घेतला. आणि इथं आहे ना 9.5 घेते, अर्धा इंच कमी करून घेतला. आणि 1.5 इंच इथं जास्तीचा कपडा घेते. आपली एक जास्तीची शिलाई राहते ना, 2 नाही तर 3 शिलाई आपण जास्ती टाकतो ना, त्याच्यासाठी एवढा कपडा आपण जास्तीचा घेतला आहे. आणि बघा खूप छान आणि सुंदर इथं गोल राऊंड थोडा घ्यायचा आहे बरं का, माझ्याकडनं घेतला नाही गेला. बघा मुंडा घेतला आहे, 6.5 घेतला आहे. तर मला परत एकदा सांगते, पूर्ण लंबाई 15 आहे, तर मी 16 घेतलेली आहे. शोल्डर 6 आलं आहे, म्हणजे 6 घेतलं आहे. मुंडा 6.5 घेतला आहे. पुढचा गडा आहे हा, म्हणजे 4 फोल्ड आहे बरं का. हा फ्रंट पार्ट मी तुम्हाला एकच साथमध्ये ना दोघं एक कट होऊन जातील, त्याच्यानंतर आपण ते कट करू. बघा पुढचा गडा 7 घेतला आहे लांबीला. रुंदी 2.5 घेतली. इथं माप मी व्यवस्थित लिहिलेले आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही एकदा नक्की बघा. आणि छातीचा भाग आहे ना 40 आलेली छाती, तर एक घडी आपण 10ची घेतलेली. 4 फोल्ड आहे ना, तर त्याच्यामुळे एक घडी 10ची. बघा इकडे पण मी अर्धा इंच कमी केला. असा काही 2 इंच आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतलेला इथं, बघू शकता. आणि योगपट्टी ब्लाऊज आहे बरं का, मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये सांगायचा आणि समजून सांगायचा प्रयत्न करते, बघू शकता तुम्ही. आणि इकडे ना शोल्डर कट करून घेते. आणि हा पुढचा गडा आहे ना, हा पण कट करून घेऊ. हे बघा ही पट्टी ना, म्हणून मी कटिंग नाही करत, कारण हे ना पूर्ण हा बॅक पार्टचा गडा निघतो ना, तेव्हा कुठे पण आपल्याला पाठची पट्टी नाही तर पुढे पट्ट्या लावतो ना, त्याच्यासाठी मी कट नाही करत, ते राहू देते. आणि बघा इकडे ना हा थोडंसं आहे ना कट करून घ्यायचा आहे. कपडा ॲडजस्ट करून कटिंग करते. मीटरचं अस्तर राहतं आणि त्याच्यात ना लॉंग स्लीव बनवायची राहते, त्याच्यामुळे कपडा खूप कमी जास्त नाही राहत, म्हणून मी थोडंसं ॲडजस्ट करून कटिंग करते, तेवढं समजून घ्या तुम्ही. आणि बघा आता फ्रंट पार्ट आहे, योगपट्टी काढायची आहे. हा बॅक पार्ट बघा इकडे निघालेला आहे. तर फ्रंट पार्टला आता आहे ना योगपट्टी काढायची. तर योगपट्टीसाठी ना मी इथं 3.5 घेते आणि हे 2.5 घेते. असं काही व्यवस्थित आपल्याला इथून क्रॉसमध्ये थोडंसं आहे ना
हे 2.5 घेतलेलं आहे. आणि हा जो राऊंड आहे ना थोडंसं इथपर्यंत आपल्याला 3.5 पर्यंत हा जो राऊंड आहे ना हा 3.5 पर्यंत छान असा येऊ द्यायचा आहे. मग नंतर स्ट्रेट लाईन आली तरी चालेल. बघा बघा योगपट्टी कट करून घेऊ. आणि तुम्हाला जर वाटली ना योगपट्टी असं म्हणजे थोडा कमी वाटते तर आपण इथे आहे ना हा असा कोणता दुसरा एक कपडा राहतो ना म्हणजे अस्तरचा, इथं असं ठेवून 1 इंच वाढवू पण शकतो बरं का, असं काही नाही. आता लांबीला हे ब्लाऊज जास्त आहे म्हणून मला थोडंसं लांब पुढे कमी पडेल लांबीला. बॅक पार्ट आहे ना बरोबर येईल लांबीला आणि फ्रंट पार्ट लांबीला कमी पडेल. मग आपण आहे ना ही योगपट्टी असा दुसऱ्या अस्तरचा कपडा राहतो ना त्याच्यावरती ठेवून असं 1 इंच इथून वाढून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून अशी कट करून घ्यायची. बघू शकता मी तुम्हाला करून दाखवते स्ट्रेट लाईन आणि योगपट्टी. हे बघा अशी काही योगपट्टी आपण काढू शकतो. आणि मला काढावीच लागेल कारण कसं आहे हे ना लांबीला हे ब्लाऊज कमी पडेल. मग मी जर ही योगपट्टी इथं लावली ना तर कारण शिलाईमध्ये जातं इकडे जाईल, त्याच्यामुळे थोडं अर्धा इंच एवढं आपण जेव्हा शोल्डर बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं स्टिचिंग करून जोडून करतो ना तेव्हा मग एका साईडला कमी पडतं. मग त्याच्यामुळे बघा मी हे थोडंसं एक साईडला बघा ही पण एक व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा. ही शोल्डर पट्टी इथून काढलेली पण मी थोडी स्टिचिंग करताना कमी पडेल त्याच्यामुळे ही एक्स्ट्रा म्हणजे ही काढून घेतली. ही आता पट्टी आपण इथं लावतो ना स्टिचिंग करतो तेव्हा पट्ट्या त्या कामात येईल, त्याच्यामुळे मी हे केलं. आणि बघा आता इथं माप घेते मी 3.5 माप घेते योगपट्टीचं. टक्स घ्यायचं 3.5 हा पहिला टक्स घेतला आहे आणि हा लांबीला हा टक्स आहे ना हा 2 आणि अर्धा 2.5 इंच घेतला आहे म्हणजे. आणि बघा इकडे पण आहे ना हा दुसरा टक्स हा पण 2 इंच अंतरावरती, हा तिसरा टक्स हा पण 2 इंच अंतरावरती घेतलेला आहे. बघू शकता खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला आहे ना योगपट्टी ब्लाऊज खूप समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता आणि खूप छान असं मस्त फ्रंट पार्ट एकदम रेडी झालेला आहे ना. थोडासा वाढवू शकतो बरं का, असं काही प्रत्येकालाच जरूर पडत नाही. हे ब्लाऊजची लांबी जास्त आहे ना त्याच्यामुळे मी वाढवलं आहे. नाही तर असं 15 14 15 लांबी जर आली ना तर योगपट्टी बरोबर येते. पण या कस्टमरची ब्लाऊजची लांबी खूपच जास्त आहे त्याच्यामुळे मी म्हटलं थोडंसं कमी नको पडायला तेव्हा जॉईन करायच्या टायमाला. आणि मी कसं आहे जे मी कटिंग करते ना तेच तुमच्याशी शेअर करते बरं का, असं नाही की दाखवायचं काही नंतर मग आपण स्टिचिंग करायच्या वेळेस नवीन जोड करायचं, तसं काही मला जमत नाही. कारण मी कस्टमरचे ब्लाऊज आज 20 वर्षापासून शिवते ना मी याच पद्धतीने. जसं कस्टमरचं माप राहतं ना त्याच्यावरनं आपण स्टिचिंग करतो. आपल्याला थोडा अनुभव तर राहतोच की कुठे कोणतं माप कमी पडतं. आणि बघा हा मागचा टक्स घेते त्याची लांबी 4 घेतली आणि याचं अंतर आहे ना 5 घेतलं आहे. आणि 4 इंच हा गळा घेतला आहे, गोल गळा घ्यायचा आहे बरं का मस्त. आणि असा उतार घ्यायचा आहे गळ्याला. बघा खूप छान येतो बरं का हा गळा. इथून आहे ना थोडंसं असा वरती चढवायचा आहे, शोल्डर उतरत नाही. आणि त्यांना आहे ना थोडा इथून आहे ना डीप गळा पाहिजे, खालून वरती पण जास्त नाही पाहिजे, इथून डीप पाहिजे अच्छा पाठीच्या भागला. मग म्हणून मी म्हटलं थोडा अंदाजानेच गळा कापते. मला आहे ना खरं सांगते असं अंदाजाने गळा कटिंग करायला ना खूप छान येतं बरं का. मला स्वतःला असं वाटतं की माप घेण्यापेक्षा असं डायरेक्ट कटिंग करताना ते खूप छान फिटिंग पण येतं. बघा किती सुंदर आला ना हा गळा, एक नंबर होतो. वेअर करतो ना तेव्हा पण खूप छान दिसतो बरं का. आणि बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान आणि सुंदर रीतीने तुम्हाला मी कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि आता स्लीवसाठी तर मला इतका कपडा जॉईन करावा लागणार आहे. बघू शकता तुम्ही स्लीव आहे त्या बाईची 11 आहे तर मला इथं 12 घ्यावी लागणार आहे. आणि रुंदी तर खूपच मला जॉईंट द्यावं लागणार आहे, ते तर मी नंतर स्टिचिंग करताना जॉईंट देईन. पण तुम्ही आता एवढं समजून घ्या की कसं मी जॉईन हे करणार आहे. असं काही दुसरा कपडा बघीन ना ते दुसऱ्या याच कलरचा ते बघीन. बघा इकडे मी 12 घेतली स्लीव आणि इकडनं पण ना 12च घ्यायची बरं का. मी तुम्हाला बघा मापून दाखवते. मला काही सवय झाली डायरेक्ट कटिंग करायची. बघा ही 3.5 वरती बरोबर आलं आहे. आणि बघा ही दंडघेरची फिटिंग आहे ना ही 6 आहे आणि 1.5 इंच जास्तीचं इकडे. आणि बघा ही खाकीची जी फिटिंग आहे ना ती 8.5 आलेली आहे. हे बघा. आणि हा मच्छी कट असा मस्त द्यायचा इथं
खूप छान येतं बरं का. आणि बघा मी इथं स्टिचिंग करताना आहे ना थोडासा कपडा मला जॉईंट द्यावा लागणार आहे. हे बघा स्लीव पण छान अशी मस्त 12ची स्लीव 11ची आहे तर मी 12 हे बघा असं काही पट्ट्या पट्ट्या मला जॉईंट द्यावं लागणार आहे. आणि बघा आजचा हा ब्लाऊज कटिंग योगपट्टी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.